नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी या विषयातील आज आपण वाक्प्रचार हा घटक आपण शिकणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 28 काढायचे. ओके, इयत्ता 5वी पान नंबर 28. ओके, दिसते सर्वांना? ओके. आता भाषेच्या व्यवहारामध्ये आपण वाक्प्रचार बऱ्याचशा ठिकाणी वापरतो पहा. जे वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय? वाक्प्रचार हा शब्दशः असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो. आता आपण उदाहरणार्थ घेऊया आकाश फाटणे. मग आता आकाश फाटणे आपण त्याचा अर्थ काय घेऊ? आकाश फाटले की काय? तर नाही. म्हणजे काय असतं, शब्दशः जो काही अर्थ असतो त्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ त्याला प्राप्त झालेला समूह असतो. आता भाषेचे सौंदर्य, मग हे का वापरलं जातं? तर आपल्या भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि भाषेचा वापर करण्यासाठी वाक्प्रचाराचा वाक्यात वापर केला जातो. आता बघा, उदाहरणार्थ दिलेला आहे. अमोल सतत मोबाईलवर पबजी खेळत असल्याने राधिकाने बाबाचे अमोल बद्दल कान टोचले. हा, आता मग इथे कोणता वाक्प्रचार आलेला आहे? कान टोचले. मग कान टोचल्याचा अर्थ खऱ्या अर्थाने कान टोचले का? तर तसा अर्थ न होता त्याची चूक लक्षात आणून देणे असा होतो. आता पुढील वाक्प्रचाराचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा, आपण काही ठराविक थोडेसे वाचून घेऊया. सर्वांनी हे वाक्प्रचार पाठच करायचे आहेत. पहा, अक्काबाईचा फेरा येणे म्हणजेच अत्यंत गरिबी येणे, खूप गरिबी येणे. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे अत्यंत, मी पटपट वाचते, आपल्याकडे खूप सारे आहेत. जवळजवळ आपल्याकडे 275 वाक्प्रचार आहेत. तर फक्त वाचूयात आपण. बघा, अकाबाईचा फेरा येणे, अत्यंत गरिबी येणे, अकांड तांडव करणे, रागाने आदळापट करणे, अंग चोरणे, अगदी थोडे काम करणे, अंग झाडणे, ना कबूल करणे, अंग मुरडणे, दिमाग दाखवणे, अंगाची लाही लाही होणे, संतापणे, अंगावर घेणे, पत्करणे, अंगी आणणे, बिंबवून घेणे, अग्निदिव्य करणे, कठीण कसोटीस उतरणे, अंत पाहणे, कसोटी पाहणे किंवा छळणे, अण्णास जागणे, कृतज्ञ असणे, अण्णास मोदाद होणे म्हणजे उपासमार होणे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा यशाने चढून जाणे किंवा होरळून जाणे, आकाश फाटणे, चारी बाजूनी संकटे येणे, आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे, आगीत तेल ओतणे, भांडण विकोपात जाईल असे करणे, आच लागणे, झळ लागणे, आनंदाला पारावर न उरणे, अतिशय आनंद होणे, आभाळ कोसळणे, एकाएकी अनर्थ होणे किंवा संकट येणे असाही त्याचा अर्थ होतो. पुढे आहे 20, अभिवादन करणे, नमस्कार करणे, आनंदावर विरजण पडणे, विरस होणे, अंगावर काटा उभारणे, भीतीने अंगावर शहारे येणे, आत्मसात करणे, अंगी बांधणे, अभिवचन देणे, ठाम वचन देणे, अवाक होणे, आश्चर्यचकित होणे, अवज्ञा करणे, आज्ञा न पाळणे, आहारी जाणे, पूर्ण ताब्यात जाणे, आळा घालणे, नियंत्रण घालणे, उखळ पांढरे होणे, पुष्कळ फायदा होणे, उत येणे, अतिरेक होणे, उपटे काढणे, सूड घेणे, उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे मनापासून काम न करणे, उज्ज्वल करणे, उजळणे, उच्छाद आणणे, खूप संतावणे, संतावणे नाही येथे, सतावणे, खूप सतावणे, उराशी बाळगणे, मनात जतन करून ठेवणे, उलट अंबारी हाती येणे, भीक मागण्याची पाळी येणे, एका माळेचे मणी, एकसारख्याच वाईट स्वभावाच्या व्यक्ती, थोडस करेक्शन आहे, ते व्यक्ती झालेलं आहे तर व्यक्ती करा. पुढे आहे एरंडाचे गुऱ्हाळ काढणे म्हणजे गाळणे म्हणजे व्यर्थ बडबड करणे, अंगाची लाही लाही होणे, रागाने लाल लाल होणे, अंगाचा तीळ पापड होणे, अतिशय संताप येणे, कणिक तिंबणे, खूप मार देणे, कपाळ मोक्ष होणे, मरण पावणे, कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे, कडी करणे, सरशी करणे, कडी आता थोडस अंतर पाहिजे, सरशी करणे म्हणजे कडी करणे, कंठ दाटणे, सदगदित होणे, कंबर खचणे, धीर सुटणे, निराश होणे, कानोसा घेणे, दूरचा शब्द एकाग्रतेने ऐकणे, कसूर करणे, दुर्लक्ष करणे,
कंबर बांधणे, कामाला सिद्ध होणे, कंबर कसणे, हिम्मत करून तयार होणे, काखा वर करणे, आपला काहीही संबंध नाही असे दाखविणे, काढता पाय घेणे, सटकणे, निघून जाणे, काथ्या कूट करणे, निष्फळ चर्चा करणे, कान उघडणे काढणे, खरडपट्टी काढणे, कान टोचणे, कडक शब्दात चूक समजावून सांगणे, कान फुकणे, मन कलुषित करणे, कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे, कानाला खडा लावणे, धडा घेणे, कानावर हात ठेवणे, माहिती नसल्याचा बहाणा करणे, कान टवकारणे, लक्षपूर्वक ऐकण्यास तयार होणे, काळजाचे पाणी होणे, दुःखाने मन विदीर्ण होणे, काळीज फाटणे, भीतीने थरकाप उडणे, केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे. सर्वांनी आपलं बोट ठेवून व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. कंठस्नान घालणे, ठार मारणे, कुंपणाने शेत खाल्णे, जबाबदार विश्वासू माणसानेच फसविणे, खडे चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे, खडा टाकून पाहणे, अंदाज घेणे, खापर फोडणे, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे, खसखस पिकणे, खूप हसू येणे किंवा खूप हसणे, खुणगाठ बांधणे, पक्के ध्यानात ठेवणे, खो घालणे, कामात विघ्न आणणे, खणपटीला बसणे, पिच्छा पुरवणे, खजील होणे, लाज वाटणे, ओशाळणे, खस्ता खाणे, त्रास भोगणे, गंगेत घोडे न्हाणे, कठीण काम तडीस नेणे, गचांडी देणे, अर्धचंद्र देणे किंवा हकालपट्टी करणे, गर्क होणे, गुंगून जाणे, गडप करणे, लपविणे, गंडा घालणे, थकविणे, गयावया करणे, क्षमेची याचना करणे, गर्भगळीत होणे, अतिशय घाबरणे, गळ घालणे, आग्रह करणे, गाळण उडणे, घाबरगुंडी उडणे, गाशा गुंडाळणे, एकदम पसार होणे, गुजराण करणे, निर्वाह करणे, गुण दाखवणे, खरे रूप प्रकट करणे, गौड बंगाल असणे, काहीतरी रहस्य असणे, घाम गाळणे, खूप कष्ट करणे, घोडे पेंड खाणे, अडून राहणे, घोडे मारणे, नुकसान करणे, चंग बांधणे, निर्धार करणे किंवा प्रतिज्ञा करणे, घोडे मध्येच अडणे, प्रगतीत खंड पडणे, चरहाट वळणे, कंटाळवाणी बाब सांगणे, चव्हाट्यावर आणणे, उघडकीस आणणे, चेहरा पडणे, निराश होणे, 14वे रत्न दाखविणे, मार देणे, छाती फुगणे, गर्व होणे, छाती दडपणे, थक्क होऊन घाबरणे, जमीन दोस्त करणे, पूर्णपणे नष्ट करणे, जंग जंग पछाडणे, कमालीचा प्रयत्न करणे, जिभेला हाड नसणे, जे वाटेल ते बोलणे, जीवाचे रान करणे, खूप कष्ट सोसणे किंवा खूप कष्ट करणे, जीवात जीव येणे, भीती दूर होणे, जीव भांड्यात पडणे, हायशे वाटणे, काळजी दूर होणे, जीव मेटाकुटीस येणे, वैतागून जाणे, जल्लोष करणे, आनंदाने ओरडणे, जीव की प्राण असणे, प्राणा इतके प्रिय असणे, जीवावर उदार होणे, प्राण देण्यास तयार होणे, जोपासना करणे, संगोपन करणे. बघा पुढे, टोह फोडणे, आक्रोश करणे, टेंभा मिरवणे, दिमाग दाखवणे, टाके ढिले पडणे होणे, अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे, डांगोरा पेटणे, जाहीर करणे, डाळ शिजणे, थारा मिळणे किंवा दाद लागणे, डोक्यावर खापर फोडणे, दोष माथी मारणे, डोक्यात राख घालणे, संतापणे, राख म्हणजे राग, इथे ग पाहिजे, डोक्यावर मिरी वाटणे, वर चढ चढ होणे, डोक्यात प्रकाश पडणे, बरोबर लक्षात येणे, डोळा चुकवणे, दृष्टीस न पडणे, डोळा उघडणे, सत्यस्थितीची जाणीव होणे, डोळे पांढरे होणे, अतिशय भीती वाटणे, डोळ्यात खुपणे, सहन न होणे, डोळे निवणे, समाधान वाटणे, डोळ्यांचे पारणे फिटणे, पाहून समाधान होणे, डोळे लावून बसणे, वाट पाहत राहणे किंवा बघत राहणे, डोळे खिळून राहणे, टक लावून बघत राहणे, डोळ्यात धूळ फेकणे, फसवणे, डोळ्यावर कातडे ओढणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे, कानाडोळा करणे, डोळ्यात तेल घालणे, काळजीपूर्वक काम करणे, तडीस नेणे, पूर्ण करणे, तसदी देणे, त्रास देणे, तळपायाची आग मस्तकात जाणे, अतिशय संतापणे, ताव काढणे, राग काढणे, तारांबळ उडणे, घाईने गडबड करणे, तिलांजली देणे,
त्याग करणे, तोंड टाकणे, वाटेल तसे बोलणे, तोंड काळ करणे, निघून जाणे, तोंडाला पाणी सुटणे, हाव निर्माण होणे, तोंडघशी पडणे, फसगत होणे, तोंड देणे, परिस्थितीस सामोरे जाणे, तोंडाचे पाणी पाळणे, घाबरून जाणे, तोंडाला पाणी पुसणे, फसवणे, तोंडात बोटे घालणे, आश्चर्यचकित होणे, तळहातावर शीर घेणे, जीवावर उदार होणे, थुंकी झेलणे, खुशामत करणे, दखल घेणे, लक्ष देणे, दाद न देणे, दुर्लक्ष करणे, दाद घेणे, नीट लक्ष देणे, दाद मागणे, न्याय मागणे, दबा धरून बसणे, टपून बसणे, दातांच्या कण्या करणे, गयावया करणे, दाती तृण धरणे, शरण येणे, दात धरणे, दुःख ठेवणे, दात खेळी बसणे, बोलणे अवघड होणे, दात पाडणे, फजिती करणे. दात ओठ खाणे, द्वेष करणे. आता इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे, दुवेष झाली, तर ते कसं पाहिजे, द्वेष करणे, दूषण लावणे, दोष देणे, दुरावून बसणे, जवळीक निर्माण न होणे, दुधात साखर पडणे, आनंद द्विगुणित होणे, द्राविडी प्राणायाम करणे, सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे, दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे, दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे, धूळ चारणे, पराभव करणे, धूम ठोकणे, वेगाने पळून जाणे, नजरेत भरणे, उठून दिसणे, नजर करणे, भेटवस्तू देणे, नक्षा उतरवणे, गर्भ नाहीसा करणे, नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, नाकाला मिरची झोंबणे, खूप राग येणे, नाक ठेचणे, नक्षा उतरवणे, नाक वर असणे, ताट असणे, नाकीनऊ येणे, मेटाकुटीला येणे, फार त्रास होणे, नावे ठेवणे, निंदा करणे, दोष देणे, नाव मिळवणे, प्रसिद्धी मिळणे, नाकाने कांदे सोलणे, उगाच बढाया मारणे, नावाला नसणे, जरा सुद्धा नसणे, पडखाणे, माघार घेणे, पदर पसरणे, क्षमा मागणे, पदरात घेणे, स्वीकारणे, पदरात घालणे, स्वाधीन करणे, परवा करणे, फिकीर करणे, पराचा कावळा करणे, जे अतिशयोक्ती करणे किंवा क्षुल्लक गोष्टीला महत्व देणे, पारायण करणे, पुन्हा पुन्हा वाचणे, पाठ दाखवणे, पळून जाणे, पाठीशी घालणे, संरक्षण देणे, पाठ सोडणे, पिच्छा पुरवणे, पाठ न सोडणे, पिच्छा पुरवणे, पाढा वाचणे, सविस्तर हकीकत सांगणे, पार पडणे, पूर्ण करणे, पाणी पाजणे, पराभव करणे, पाणी पडणे, वाया जाणे, पाणी मुरणे, गुप्त कट शिजत असणे, पाणी सोडणे, त्याग करणे, पाण्यात पाहणे, द्वेष करणे, पादाक्रांत करणे, जिंकणे, पंक्तीभेद करणे, पक्षपात करणे, पायमल्ली करणे, उपमार्ग करणे, पाय धरणे, शरण जाणे, पारडे फिरणे, स्थितीत बदल होणे, पावलावर पाऊल ठेवणे, अनुकरण करणे, पोटात घालणे, क्षमा करणे, पोटावर पाय देणे, उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पुढे आहे, पोटात कावळे ओरडणे, अतिशय भूक लागणे, पान उतारा करणे, अपमान करणे, प्रचिती येणे, अनुभव येणे, पुरून उरणे, सरस ठरणे, पित्त खवळणे, संतापणे, प्राणावर बेतणे, जीवाला धोका निर्माण होणे, प्राणावर उदार होणे, जीवाची पर्वा न करणे, फडशा उडवणे, संपवून टाकणे, फाटे फोडणे, नसत्या हरकती करणे, फिर्याद गुदरणे, तक्रार दाखल करणे, बभ्रा करणे, बोभाटा करणे, 12 वाजणे, पूर्ण नाश होणे, बदरायन संबंध असणे, ओढून ताणून लावलेला संबंध असणे, बुचकाळ्यात पडणे, गोंधळून जाणे, बट्ट्याबाळ होणे, विचका होणे, बोल लावणे, दोष देणे, बोळ्याने दूध पिणे, बुद्धिहीन असणे, बेचैन होणे, अस्वस्थ होणे, बाजी जिंकणे, यशस्वी होणे, बार उडवणे, कार्य पूर्ण करणे, बेहोश होणे, भान हरपणे, भान नसणे, जाणीव नसणे, भीड घालणे, विनंती करणे, भगीरथ प्रयत्न करणे, चिकाटीने प्रयत्न करणे, भवती न भवती करणे, सर्व बाजूंनी विचार करणे, भविष्य उज्ज्वल करणे, प्रगती करणे, भीड चेपणे, परिचयामुळे भीती नाहीशी होणे, मन मोठे करणे, उदारपणा दाखवणे, मन मोडणे, इच्छेविरुद्ध वागणे, मनात मांडे खाणे, व्यर्थ मनोरंजन करणे, मनावर घेणे, मनात पक्का विचार करणे, मनात घर करणे, मनात कायमचे राहणे, मन भरून येणे, मनात भावना दाटून येणे, मान ताट ठेवणे, स्वाभिमानाने मागणे, माशा मारणे, निरुद्योगी राहणे, मग्न होणे, गुंग होणे, मंत्रमुग्ध होणे, भारावून जाणे, मागमूस नसणे, मुळीच माहीत नसते, मूक गिळणे,
उत्तर न देता गप्प राहणे. आता राहिलेले तुम्ही स्वतः वाचा. याच्यावर आधारित आपण प्रश्न सोडवणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 33 काढा. नमुना प्रश्न आहे पहा. पुढील पैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी असलेला पर्याय कोणता? गुण उधळणे, दुर्गुण दाखवणे, रुंजी घालणे, भोवती फिरणे, खडे फोडणे, दगड फोडणे, हात घालणे, पत्करणे. मग आता मला सांगा कोणता आहे अयोग्य जोडी? कोणती आहे? तर काय आहे? खडे फोडणे, दगड फोडणे. मग काय आहे बरं खडे फोडण्याचा? बघा, खडे चारणे म्हणजे पूर्ण पराभव. खापर फोडणे म्हणजे एखाद्यास काय होतं? निष्कारण ठपका देणे. म्हणजे खडे फोडणे म्हणजेच काय? खापर एखाद्यावर निष्कारण. मग दगड फोडणे होते का? त्याचा अर्थ नाही. म्हणून अयोग्य पर्याय क्रमांक 2. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब. मग काय केला? श्री गणेशा केला, निगराणी केली, बंदोबस्त केला की फडशा उडवला? टोळधाडीने पिकांचा काय केला? फडशा उडवला. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा आहे लष्कराच्या टिंबटिंब भाजणे. पर्यायातील योग्य शब्द निवडल्यावर वाक्य बना. लष्कराच्या दूध भाजणे, लष्कराच्या लोणी भाजणे, लष्कराच्या भाकरी भाजणे की लष्कराच्या दही भाजणे? म्हणजेच पर्याय क्रमांक 3 लष्कराच्या भाकरी भाजणे. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द पर्याय निवडा. सोहम शिकून मोठा झाला म्हणून त्याच्या आई बाबांचे कष्ट टिंबटिंब लागले. आईबाबांचे कष्ट भरपूर लागले, आईबाबांचे कष्ट सार्थकी लागले, आईबाबांचे कष्ट जीवापाड लागले की आईबाबांचे कष्ट बेसूर झाले? तर काय येतं? आईबाबांचे कष्ट सार्थकी झाले म्हणजे योग्य ठिकाणी लागले. पुढचा प्रश्न आहे 5वा. शिरकाव करणे. मग काय आहे शिरकाव करणे? म्हणजे प्रवेश करणे. चुकीचा अर्थ वाक्यप्रचार निवडायचा. चुकीचा अर्थ असलेला शिरकाव करणे, प्रवेश करणे. कानावर येणे, सहज ऐकू येणे, कान पिळणे, अद्दल घडवणे, कान उपटणे, मार देणे, सामोरे जाणे, संकटास तोंड देणे. मग आता यामध्ये कुठला आहे? कान उपटणे म्हणजे हा चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार आहे. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय क्रमांक निवडा. मग्न होणे. मग्न होणे म्हणजे काय? पराभव करणे, गुंगून जाणे, दुसऱ्यावर सत्ता गाजवणे की द्वेष करणे? तर मग्न होणे म्हणजे गुंगून जाणे. पर्याय क्रमांक 2. धूळ चारणे. धूळ चारण्याचा वाक्प्रचाराचा अर्थ पराभव करणे, गुंगून जाणे, दुसऱ्यावर सत्ता गाजवणे की द्वेष करणे? तर काय आहे? धूळ चारणे म्हणजे पराभव करणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा आहे उत्तेजन देणे. उत्तेजन देणे म्हणजे धीर देणे, प्रोत्साहन देणे, मदत करणे की आनंद देणे? उत्तेजन देणे म्हणजेच काय आहे? प्रोत्साहन देणे. अर्थ कोणता आहे? प्रोत्साहन देणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9वा आहे तडीस नेणे. या वाक्प्रचाराचा अर्थ बघा. ताडी करणे, पूर्ण करणे, त्रास देणे की बाकीच आहे? तडीस नेणे म्हणजे कोणतेही काम आपण तडीस नेलं म्हणजेच काय? काम पूर्ण केलं म्हणजे पर्याय क्रमांक 2. अभिवादन करणे. अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे, हातावर तुरी देणे, प्रचिती येणे की मार्गक्रमण करणे? अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 11वा आपण पाहूया. पुढील प्रत्येक वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाची भरपूर रंगवा. आता प्रश्न 11वा आहे हाडाची टिंबटिंब करणे. हाडाची लाकडे करणे, हाडाची पानं करणे, हाडाची काडे करणे की हाडाची फुले करणे? काय आहे? हाडाची काडे करणे म्हणजेच काय? खूप कष्ट करणे. 12वा आहे लष्कराच्या टिंबटिंब भाजणे. आता झालेला आहे पोळ्या, भाकऱ्या, जखमा की पाठ? तर लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. प्रश्न 3रा आहे हात टिंबटिंब करणे. हात सुका करणे, हात स्वच्छ करणे, हात ओला करणे की हात खराब करणे? तर काय आहे? हात ओला करणे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा आहे हातावर टिंबटिंब देणे. पुरी देणे, पैसे देणे, तुरी देणे की डाळ? काय आहे? हातावर तुरी देणे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 15वा आहे टिंबटिंब आणणे. चेंडू आणणे, अंगी आणणे, मांडे आणणे की पतंग आणणे? काय आहे उत्तर? तर अंगी आणणे म्हणजे अस्तित्वात आणणे कुठली गोष्ट. प्रश्न 16वा आहे मामाला भेटण्यासाठी अजय
आता खाली प्रश्न काय आहे, खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणत्या वाक्प्रचाराचा वापर कराल त्याचा पर्याय क्रमांक निवडा. तर मामाला भेटण्यासाठी अजय बधीर झाले, अधीर झाला, अडवणूक झाली की फेस आला. तर भेटण्यासाठी आपण कसं होतो, अधीर होतो, उत्सुक होतो की नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 17वा, शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना द्वेष झाला, नाराज झाले, अभिमान वाटला की धास्ती वाटली. पहिला नंबर आल्यावर काय वाटणार आहे, अभिमान. पर्याय क्रमांक 3. विशाखाने आई बाबांना मुक्त केले, पुरी दिली, पाणी सुटवले की अभिवादन केले. विशाखाने आई बाबांना काय केलं, अभिवादन, नमस्कार केला. प्रश्न 19वा आहे, राजूचा पराक्रम पाहून आईला टिंबटिंब, फेस येणे, काळजीत पडणे, गगन ठेंगणे होणे ही चिंता वाटे. काय आहे बरं, तर पराक्रम पाहिलाय. पराक्रम पाहून फेस येणार आहे का, काळजीत पडणार आहे का, चिंता वाटणार आहे का, नाही. तर खूप आनंद होणार आहे की नाही राजूचा पराक्रम पाहून, म्हणजे गगन ठेंगणे होणे, अतिशय आनंद होणे. 20वा आहे, बाजीप्रभू देशपांडे लढता लढता धुळीस मिळणे, दहावे दणाणले, धारा तीर्थी पडणे की धूम ठेकणे, धूम ठोकणे. तर काय आहे, बाजीप्रभू देशपांडे लढता लढता काय झालं, धारा तीर्थी पडले. पर्याय क्रमांक 3. समजले सर्वांना. ओके. आता बघा, आपण वाक्प्रचार पाहिले, तर आता आपण पाहणार आहोत म्हणी. आता म्हणी म्हणजे काय, म्हणी म्हणजे आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं अनुभवाच्या खाणी. आता खूप सारा अनुभव घेतल्यानंतर मग त्याचा अर्थपूर्ण वाक्य तयार होतो, त्यालाच म्हटलं जातं म्हण. छोटे किंवा मर्यादित स्वरूपाचं, त्यात छोटच असतं पण त्याचा अर्थ खूप मोठा सामावलेला त्यामध्ये असतो. म्हणीची ही वाक्य चटकदार, आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणीची रचना यमक अनुप्रास असल्याने ते लक्षात ठेवणे देखील सोपं जातं. आणि त्यामध्ये एक लयबद्धता असल्यामुळे काय होतं, भाषेला सौंदर्य वाढतं. म्हणीचा शब्दशः अर्थ वेगळा व सांगायचा अर्थ वेगळा असतो. जसा वाक्प्रचार असतो तसा म्हणीचा सुद्धा काय असतो, शब्दशः अर्थ वेगळा असतो पण तो सांगायचा अर्थ काय असतो, वेगळा असतो. आता बघा, खालील म्हणी वाचा आणि त्याचा दिलेला अर्थ आहे ते त्याचे समजून घ्या. आता आपण म्हणी पाहणार आहोत. बघा, पहिली म्हण आहे अति तेथे माती. बघा, त्याचा अर्थ शॉर्टकट मध्ये त्याचा अर्थ बघा किती मोठा आहे. अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपण करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची सुद्धा विनवणी करावी लागते. असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे आपला भरभराटीचा काळ आला की आपल्या भोवती काय होतात, माणसे गोळा होतात. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. जेथे मदतीची गरज आहे तिथे न पोहोचता ती भलत्याच ठिकाणी पोहोचणे म्हणजेच आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आगीतून फुफाट्यात, लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात पडणे. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःच्या पोटापाण्याचा म्हणजे स्वार्थाचा विचार करायचा आणि नंतर परमार्थाचा म्हणजे दुसऱ्यांचा विचार करायचा. अंथरूण पाहून पाय पसरावे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. आवळा देऊन कोवळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आलिया भोगाशी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणजे मूळचा स्वभाव कधीहीच बदलत नाही. जो न देखे रवी ते देखे कवी. कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी नेहमी अनुकूल असणे. झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून अब्रू राखणे. टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. अपार कष्टा वाचून मोठेपणा मिळत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तळे राखी तो पाणी चाखी. एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. पुढे आहे तहान लागल्यावर विहीर खाणे. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर आपल्याला गरज निर्माण झाली मग ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. ताकापुरता आजी.
ताकापुरती आजी, स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाही, आणि चणे आहेत तर दात नाही. म्हणजे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य ती वेळी न मिळणे. दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होणे. दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. देश तसा बेस, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. देव तारे त्याला कोण मारे, देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही, अशी भावना. देव देते कर्म नेते, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघाचे भांडण तिसऱ्याचा लाभ, म्हणजे भांडण करणाऱ्यांचा काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. ना करत्याचा वार शनिवार, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस, एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे गोड कौतुक केले जाणे. नाव मोठे लक्षण खोटे, भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, केलेल्या उपदेशाचा काही उपयोग न होणे. नाचता येईना अंगण वाकडे, आपल्यातली उणेपणा झाकण्यासाठी कमीपणा झाकण्यासाठी काय करायचं आपण, दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. यश न मिळाल्यास सबबी सांगणे. नावडतीचे मीठ अळणी, नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील काय असते, वाईटच दिसते. पळसाला पाणी तीचच, कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. पालथ्या घागरीवर किंवा पालथ्या घड्यावर पाणी, केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. पुढच्याच ठेस मागच्या साना, दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यापासून धडा घेणे. प्रयत्नांती परमेश्वर, कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य करता येते. पदरी पडले पवित्र झाले, कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषाकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. पाचही बोटे सारखी नसतात, सर्व माणसे सारख्याच स्वभावाची योग्यतेची नसतात. करावे तसे भरावे, दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. कामापुरता मामा, गरजेपुरता गोठ बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा गावाला वळसा, हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने ती सर्वत्र शोधत राहणे. कान्हा मागून आली आणि तिखट झाली, एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असून सुद्धा त्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सुलामत सुटणे. कावळ्याच्या शापाने गाय किंवा गुरे मरत नाही, क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही, त्यांच्या थोरपणात काहीच उणीव येत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास का, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होतो. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्याम भटाची तटपाणी. अतिशय थोर माणूस आणि सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. कोळसा उघडावा तितका काळा, दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याचे अधिकाधिक दुष्कृत्य काय होतात, उजेडात येतात. कोंबडे झाकले म्हणून पहा, तांबडे फुटायचे राहत नाही, सूर्य उगायचा राहत नाही. म्हणजे निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. कोंड्याचा मांडा करून खाणे, हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. कोल्हा काकडीला राजी, सामान्य गोतीची माणसे शुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. खाई त्याला खवकळ, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती असते. खान तशी माती, बाप देसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. आई वडिलाप्रमाणेच मुलांची वर्तणूक असणे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थिती जगणे, यापैकी एकाचीच निवड करणे. खायला काळ भुईला भार, निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. गरजवंताला अक्कल नसते, गरजू माणसास प्रसंगी मनावृद्ध गोष्टी सुद्धा मान्य करावी लागते. गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमान किंवा पराभव स्वीकारावा लागतो. गरज सर्व वैद्य म्हणून, आपले काम संतास उपकार करताना विसरणे. गरजेल तर पडेल काय, केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. शेवटचा आहे, गाढवाला गुळाची चव काय, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. चला आता आपण प्रश्न सोडूया सर्वांनी. पान नंबर 36 काढायचा. पहिला आहे, खालील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. भित्या पाठी ब्रह्म राक्षस,
म्हणजेच काय आहे, ब्रह्मराक्षसाकडे जाणे, भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात, एकट्याला दोष देणे की दृढ निश्चय करणे. तर काय आहे म्हणीचा अर्थ, एकट्याला दोष देणे. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण तयार करावा, त्याचा पर्याय क्रमांक निवडा. लहान तोंडी छोटा घास, मोठा घास बडबड की गप्पा. तर लहान तोंडी मोठा घास. दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून पर्याय क्रमांक निवडा. गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे. घरनादार देवळी विराड, विंचवाचे विराड पाठीवर, आयत्या बिळात नागोबा, सिंगयाचे तुटले आणि बोक्याचे फावले. मग काय येणार आहे दिलेल्या अर्थावरून, तर काय आहे, विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, पर्याय क्रमांक 2. पुढील आकृतीतील अक्षरातील म्हण ओळखून त्या म्हणीतले 8वे अक्षर कोणते. बघा कोणते आहे. काळा कोळसा उघडावा तितकाच तो काय असतो, काळा असतो. 8वी अक्षर कोणता आहे, कोणता येणार आहे, तर पर्याय क्रमांक तितका, तो काळा. पर्याय क्रमांक 4. पुढील शब्द ज्यात आहे ती म्हण ओळखून तिचा योग्य पर्याय निवडा. नाक व तोंड. नाकाने कांदे सोलणे, नाकापेक्षा मोती जड, तोंड दाबून बुक्यांचा मार, नाक दाबले की तोंड उघडतं. म्हणजे दोन्ही दोन्ही शब्द आले पाहिजे. नाक पण आलं पाहिजे, तोंड. नाक दाबले की तोंड उघडते. खालील अर्थाची म्हण निवडून तिचा पर्याय क्रमांक शोध. अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, गाढवाला गुळाची चव काय, सर्वत्र परिस्थिती सारखीच असणे, अपराधाला सोडून निरपराधाला शिक्षा देणे. मग काय आहे, गाढवाला गुळाची चव काय, अडाण्याला चांगल्या वस्तूचे काय होतं, मोल कळत नाही. एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. चोरावर मोर, भोगाल गाय, पोटात पाय, पळसाला पाणी तीच की एक ना धड भाराभर चिंध्या. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे एकही काम धड न होणे. एखाद्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. चोरावर मोर, पळसाला पाणी तीनच, प्रयत्नांती परमेश्वर, गोगल गाय आणि पोटात पाय. मग काय येणार आहे, एखाद्या कृत्यावर सवाई कृत्य करून, तर काय होणार आहे, कुठलेही काम केल्यानंतर आपल्याला प्रयत्नांती परमेश्वर. जशी इच्छा असेल तशी स्वप्न पडणे, रात्र थोडी सोंगे फार, पी हळद निघ हो गोरी, मणी वसे ते स्वप्नी दिसे, लहान इच्छा मोठी स्वप्न. मग काय आहे, जशी इच्छा असेल म्हणजेच काय, मणी वसे ते स्वप्नी दिसे, पर्याय क्रमांक 3. 10वा आहे, आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानीला कारणीभूत असतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास का, कुऱ्हाडीचा दांडा शेताला नेणे, कुऱ्हाडीचा दांडा घेऊन फिरणे, नुकसान करणे. तर काय आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास का, काळा. आपला मनुष्यच आपल्या नुकसानीला काय असतो, कारणीभूत असणे. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. पाचामुखी, ज्ञानेश्वर परमेश्वर, सांगदेवकी अन्नपदार्थ काय आहे, पाचामुखी परमेश्वर. जसा गुरु तसा आज्ञा विनंती, चेला की आवड, जसा गुरु तसा चेला. पदरी पडले वाया झाले, निष्फळ झाले, पवित्र झाले की मान्य झाले, पदरी पडले पवित्र झाले. देश तसा बेल पत्र तमालपत्र की वेश, देश तसा वेश. असतील शिते तर जमतील पाटलीन, भाव सावकार, प्रभू की भूते भूते. दैव देते दैजास नेते, कर्म नेते शत्रूशी नेते, मित्राशी नेते की अविश्वाशी नेते, दैव देते आणि कर्म नेते. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. प्रश्न आहे, चौकटीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे आणि 7वे अक्षर कोणते आहे. मग जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे, मग कोणतं येणार आहे बघा, आपण लिहूया. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. मग आपल्याला कितवं सांगितलेलं आहे, 3रं, 1 2 3 ज्या, आणि 7वं 5 6 7. जावे ज्याच्या वंशा तेव्हा, तर काय येणार आहे, ज्याच्या आणि तेव्हा 7वे अक्षर कोणतं आहे, ते, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 18 चौकटीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे आणि 7वे अक्षर कोणते. बघा इथे लपार आळे खीच
चाखी तो पा, असं सारखं सारखं उच्चारत राहायचं, म्हणजे ते आपल्याला म्हण लक्षात राहतं. बघा काय म्हण येते आहे, तळे राखी तो पाणी चाखे. मग आता आपल्याला इथे सुद्धा तिसरं आणि सातवं अक्षर होत. तिसरं अक्षर कोण आहे, तळे राखी, रा तिसरं येतं, आणि सातवा राखी तो पाणी चाखी, रा आणि नी. मग पर्याय क्रमांक 3. ओके. खालील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. पुढच्याच ठेच मागचा शहाणा, दगड पाहून चालणे, दुसऱ्याच्या अनुभवापासून धडा घेणे, पुढच्याला ठेच लागे यावर मार्गदर्शन न होणे, केलेल्या उद्देशाचा परिणाम होणे. म्हणजे काय आहे, दुसऱ्याचा अनुभवापासून आपण काय घ्यायचंय, धडा. म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शहाणा. कामापुरता मामा, मामाला काम करायला लावणे, काम कर असे सांगणे, गरजेपुरता गोड बोलणारा, वाईट बोलणारा. कामापुरता मामा म्हणजे गरजेपुरता गोड बोलणारा. दाम करी काम, दाम म्हणजे काय, पैसा. दाम दररोज काम करतो, पैशाने सर्व काम साध्य होणे, दामूला काम सांगणे, काम करत राहणे. तर दाम करी काम म्हणजे काय, पैशाने सर्व काम साध्य होणे. समजले सर्वांना? ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा निर्देश. निर्देशाचा अर्थ काय होतो, सूचना असा होतो. म्हणजे सूचनेनुसार आपल्याला काय करावं लागते, उत्तरे शोधावी लागतात. मग त्यावर योग्य शब्दाचा वापर करून त्यातील आशय लक्षात घ्यावा, आणि मिळता जुळता पर्याय कोणता आहे ते लक्षात. मग याच्यामध्ये काय काय असतं, योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद असतो, वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखायचा, विकल्प निवडून वाक्य पूर्ण करायचे, किंवा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. आता आपण नमाने प्रश्न पाहूया. आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हा त्याचा टिंब आहे. मग कोणता शब्द येणार आहे, खाशा, खाक्या, काम की दाम. काय येणार आहे, हा त्याचा खाक्या आहे. पर्याय क्रमांक 2. आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महोत्सव साजरा, समारंभ साजरा करा. कोणता, अमृत, सुवर्ण, रौप्य की हिरक. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण काय करतो, रौप्य महोत्सव साजरा करतो. 50 झाल्यावर सुवर्ण, 60 झाल्यावर हिरक, आणि 75 झाल्यावर अमृत. रात आंधळेपणा हा जीवनसत्वाच्या BACD कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, रात आंधळेपणा ए जीवनसत्वाच्या, अजीवनसत्वाचे म्हटलं होतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे काय म्हणतात, अक्ष, विषुववृत्त, विश्ववृत्त की परिभ्रमण. बघा काय म्हणतात त्याला, परिभ्रमण. पृथ्वी स्वतःभोवती त्याला परिक्रमण, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात, परिभ्रमण. डोक्यावरील घागर टिंब आणि पाणी सांडते, खळखळत आणि पाणी सांडते, उसळ आणि पाणी सांडते, ठेचाळते आणि पाणी सांडते, घागर डचमळते आणि पाणी सांडते. काय आहे पर्याय क्रमांक 5? तर घागर डचमळते आणि पाणी सांडते. प्रश्न 6 आहे, खाली दिलेल्या पर्याय वाक्यात योग्य शब्द वापरून पर्याय क्रमांक निवडा. तांबडा, पिवळा व निळा या रंगांना कोणत्या श्रेणीचे रंग म्हणतात, चतुर्थ, तृतीय, प्रथम की द्वितीय. तर त्याला काय म्हणतात, प्रथम श्रेणीचे रंग म्हणतात. अचानक समोर साप दिसल्यामुळे राजूच्या पोटात आनंद पडला होता, चावरा पडला होता, घाबरा पडला होता की यापैकी नाही. पोटात खड्डा पडला होता, म्हणजे पण खड्डा पडण्याला काय म्हणतो आपण, पोटात खड्डा, घाबरा झाला होता. घाबरा, पोटात इथे शब्द खड्डा पाहिजे होता, पण ते घाबरा, म्हणजे तो काय झाला होता, घाबरला होता. पोटात खड्डा पडणे म्हणून. नवीन बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील पुण्याच्या लोकांना नदी ओलांडणे वेदर झाले, बेधडक झाले, सुकर झाले की स्वस्त झाले. काय आहे, सुकर झाले. बघा बांधलेल्या पूलमुळे कसं झाला, सुकर झाला, म्हणजे सोपं झालं, हो की नाही. स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असणे, मागे असतात, सुगावा लागणे की उत्साही असतात. तर काय असतात, नेहमी मुंग्या तत्पर असतात. पर्याय क्रमांक 1. घरी आलेल्या पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायची नाही हा आमच्या घराचा टिंब आहे. काय आहे, वृत्त, डाव, शिरस्ता की मासी. तर काय आहे, हा आमच्या घरी आलेल्या पाहुण्याला शिरस्ता आहे. पर्याय क्रमांक 3. बापरे केवढा मोठा साप, ऐक ग केवढा मोठा साप, छे छे केवढा मोठा साप, अरे रे केवढा मोठा साप. मग काय येणार आहे तिथं, घाबरतो की नाही आपण, बाप रे केवढा मोठा साप. बरोबर. छोटा बाळ आपल्या टिंब नजरेने सर्वत्र पाहत होतं, रसरस्त्या, लुकलुकत्या, भेदक, भेदक, निरागीत, तर काय आहे,
12व्या प्रश्नाचं उत्तर तर लुकलुकत्या, पर्याय क्रमांक 2. आजीने जेवायला टिम्म टिम्म केले होते. कधी? आजीने जेवायला कधी केले होते? आजीने जेवायला कोणी केले आहे? आजीने जेवायला कोण केले आहे? की आजीने जेवायला काय केले आहे? तर काय येणार आहे? आजीने जेवायला काय केले आहे? ज्येष्ठ व्यक्तीच्या अंत्यविधीला जमलेला अफाट समुदाय रचित होऊन उभा होता, सद्गतीत होऊन उभा होता, उल्हासित होऊन उभा होता की हर्षाने? सद्गतीत, म्हणजे भावना दाटून आल्या होत्या की नाही? जंगलातील प्राण्यांच्या पावलांच्या खाणाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांची देवनागरी जंगलभूमी यापैकी नाही की अरण्य लिपी. मग पावलांच्या खुणा म्हणजेच काय? त्यांची अरण्य लिपी, पर्याय क्रमांक 4. पाण्याची बँक, त्याला टाकी, जमीन, विहीर की नळ काय म्हटलं जातं? पाण्याच्या बँकला काय म्हणतो आपण? पाण्याची बँक म्हणजेच जमीन. काळी गाय पांढरे दूध देते, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर इथे अधोरेखित शब्द दिलेला नाहीये, बघा. काळी गाय, आता जर काळीला दिलं असेल तर इथे विशेषण येणार, गाय दिलं तर इथे काय येणार? नाम येणार. दूध हे नाम येणार, पांढरे हे काय येणार? विशेषण येणार, देते हे क्रियापद येणार. आता इथे अंडरलाईन नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्दाची जात माहितीच पाहिजे. रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातून निगती साथी पुन्हा टिंब टिंब होती. मग लाल होती, पांढरे होती, जांभळे होती की रंगीबेरंगी? इंद्रधनुचे रंग कसे असतात? रंगीबेरंगी. दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार वणवण करावी लागते, फणफण करावी लागते, तणतण करावी लागते की सणसण करावी लागते? तर वणवण, सारखं हिंडावं लागतं की नाही इकडे तिकडे पाण्याच्या शोधात. उपकाराची फेड करणारा कृतज्ञ, जिज्ञासू, रागीट की खेळकर? तर उपकाराची फेड करणारा आहे कृतज्ञ. समजले सर्वांना? आता एक आपण शेवटचा भाग बघूया. तर ठीक आहे, आजच्या तासाला इथेच, पुढचा भाग आपण नंतर पाहूयात. तर पुढे काय आहे पहा. पुढे आहे आपलं वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुका ओळखणं. चुकीचा भाग जो आहे तो ओळखायचा. पाठ्यपुस्तकात इंग्रजी शब्दांना मराठी शब्द कोणते आहे, पर्यायी शब्द ते ओळखायचे. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे आपण पुढच्या तासाला घेऊया. ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपण वाक्प्रचार, म्हणी आणि निर्देश हा घटक अभ्यासलेला आहे. सर्वांनी वाक्प्रचार आणि म्हणी हा तोंडपाठच करायच्या आहेत आणि त्यांचा जास्तीत जास्त वाक्यात उपयोग करायचा, जेणेकरून त्या लक्षात राहण्यास देखील खूप सोप्या जातील. ओके, धन्यवाद.